हॅलो, हाय, नमस्कार. विद्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अंडं फोडून करणार आहोत. 4 अंडी घेतली होती. 4 अंडी फोडून करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: 2 कांदे घेतले, 1 टमॅटो, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर. आता हे आपण सर्व कच्चं वाटून घेणार आहोत. मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये हे सर्व वाटण टाकूया आणि वाटण करून घेऊया. गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यावर आता आपण तेल टाकून घेऊया. 2 चमचे तेल टाकलं आहे. चांगलं कडकडीत तापू दे. तापलं आहे. आता आपण थोडा कढीपत्ता टाकूया. चांगला कढीपत्ता तडतडू दे. कढीपत्ता चांगला तडतडला आहे. आता आपण वाटलेलं वाटण टाकूया. वाटणसुद्धा चांगलं शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये काही मसाले टाकूया. हळद, 1 चमचा हळद, 1 चमचा मसाला. हा घरगुती मसाला, आगरी पोडी, धना जिरा पावडर, आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. चांगलं तेल सुटलेलं आहे. यामध्ये मी बटाटा पण टाकलेला आहे, कारण बटाटा आम्हाला आवडतो म्हणून बटाटाही टाकलेला आहे. ऑप्शनल आहे, तुम्ही टाकायचं तर टाकू शकता, असं काही नाही. हे वाटणाचं पाणी उरलं होतं ते ओतून घेतलं आहे. जेवढा रस्सा तुम्हाला पाहिजे तसा त्या टाईपमध्ये करून घ्या. चांगलं रश्श्याला खळखळ उकळी येऊ दे. त्यानंतरच अंडी टाकून घेऊया. आता मीठ टाकलं आहे, चवीनुसार मीठ. तर परत एकदा ढवळून घेऊया. रश्श्याला उकळी येऊ दे. इथे अंडी मी सर्व फोडून ठेवलेली आहे. 4 अंडी. उकळी आलेली आहे रश्श्याला. आता आपण यात ओतून घेऊया. सर्व 4ही पण अलग अलग ठिकाणी ओतून घेऊया. फोडून केलेलं अंडंसुद्धा छान लागतं. नेहमी तेच उकडून करण्यापेक्षा कोकम भिजत घातली होती, दूध भिजत घातली होती. आता ते कोकम पण टाकूया आणि त्याचं पाणी पण ओतून घेऊया. आता ह्याला 10 मिनटं तरी चांगलं उकळून घेऊया व्यवस्थित. ही आपली अंडा रेसिपी रेडी झालेली आहे. फोडून केलेलं अंडं कसं दिसतंय? आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.